शासकीय कार्यालयात घेतली जाणारी लाच आणि कुणी यासंबंधी तक्रार केलीच तर लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत केल्या जाणाऱ्या कारवायांची महाराष्ट्रातील आकडेवारी पाहता 2023 मध्ये अशा लाचखोरीच्या प्रकरणात पुणे जिल्ह्यापाठोपाठ सोलापूर राज्यात दुसऱ्या क्रमांकावर आहे। विशेष म्हणजे सोलापूर जिल्ह्यात या वर्षभरात लाचखोरांना पकडण्यासाठी एसीबीने जे सापळे लावले अशा एकूण 32 प्रकरणातील 25 जण चक्क सरकारी कार्यालयातच लाच घेताना या जाळ्यात अडकले आहेत। याच काळात पुण्यात 62 जणांवर कारवाई करण्यात आली आहे। शासकीय कार्यालयात विशेष पोलीस, महसूल, नागरी सुविधा पुरवणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था, पाटबंधारे किंवा जलसंधारण विभाग यासारख्या विभागात सामान्य माणसाचा विविध कामानिमित्त किंवा प्रमाणपत्रांसाठी सतत राबता असतो। शिवाय काही कार्यालयात लाभाच्या सरकारी योजनांसाठी सामान्य माणूस सतत फेलपाटे घालत असतो। या लोकांची कामे करून घेण्यासाठी अनेकदा शासकीय कर्मचारी लाच घेतात, परंतु यासंबंधी थेट तक्रारी करणाऱ्यांचे प्रमाण अत्यंत कमी असल्याने मोजकीच प्रकरणे समोर येतात। दरम्यान 2023 या संपूर्ण वर्षभराच्या काळात सोलापूर जिल्ह्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी 2023 या वर्षात एकूण 32 जणांना अशा प्रकरणात रंगेहात पकडले। यात वर्ग 2 दर्जाचे 6, वर्ग 3 दर्जाचे 24 तर वर्ग 4च्या 2 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे। शासकीय कार्यालयातील एखाद्या कामासाठी कोणी अधिकारी, कर्मचारी आर्थिक किंवा वस्तूच्या स्वरूपात लाच मागत असेल तर सोलापुरातील रंगभवन चौकात असलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागात थेट संपर्क साधून तक्रार करता येईल। शिवाय या विभागाच्या वेबसाईटवर ऑनलाईन तक्रार करण्याचीही सुविधा आहे। अशा कारवाईत तक्रारदाराचे नाव गुपित ठेवले जाते, त्यामुळे भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी नागरिकांनी तक्रार देणे आवश्यक असल्याचे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केले आहे।